भारताने किंवा पाकिस्तानने अमेरिकेकडे मध्यस्थीची याचना केली नव्हती. ट्रम्प यांनी असं विधान का केलं हे मला समजत नाही. पण मला नाही वाटत की या मध्यस्थीची, आणि भारतीय सरकारने पाकिस्तान सरकारने सुद्धा असंच म्हटलंय की या मध्यस्थीची काही मुळं हे झालं नाही. तर मत वेगळं आहे प्रत्येक नेत्याचं. अमेरिकेमध्ये ट्रम्प जवळजवळ अर्धे लोक आहेत त्यांना निवडून दिले 6 महिन्यापूर्वी, आणि त्याची पद्धत वेगळी आहे, विचार करायची पद्धत वेगळी आहे. तो बिल्डर आहे, बिझनेसमॅन आहे, आणि एक साधारणपणे एक स्वतःबद्दल त्यांचा एक फार मोठा आत्मविश्वास आहे. त्यांना लाईमलाईटमध्ये राहायला आवडतं, छान जोकीनं चांगलं राहायला आवडतं. त्यांचे मोठे मोठे पॅलेसेसमध्ये ते राहतात, एखाद्या राजासारखे आहेत ते, आणि राजासारखं ते विचार करतात, तसे वागतात. परंतु हा एक लोकशाही, मोठी लोकशाही आहे अमेरिका म्हणजे. तेव्हा एक राजासारखा विचार करणारा, डिक्टेटर सारखा विचार करणारा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आहे. याच्यामध्ये थोडी तफावत आहे. त्या युद्धविरामामध्ये काही फारसा भाग होता म्हणून हा काही या दोन पक्षाचा हा प्रश्न, 2 देशांचा हा प्रश्न आहे. आणि हे 2 देश समर्थ आहेत एकमेकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, बोलायचे. त्यामुळं अमेरिकेच्या मध्यस्थीची जरुरी नव्हती. मला तरी माझ्या माहितीप्रमाणे भारताने किंवा पाकिस्तानने अमेरिकेकडे मध्यस्थीची याचना केली नव्हती. ट्रम्प यांनी असं विधान का केलं हे मला समजत नाही. पण मला नाही वाटत की या मध्यस्थीची, आणि भारतीय सरकारने पाकिस्तान सरकारने सुद्धा असंच म्हटलंय की या मध्यस्थीची काही मुळं हे झालं नाही. तर